वेलकम बॅक डिअर स्टुडंट्स. तर आता फूड चेन, फूड वेब आणि इकोसिस्टीम हे काय असते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर आता आपण बघणार आहोत एनर्जी पिरॅमिड. सो आपल्या चॅप्टरचं नावच आहे एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम, की आपल्या इकोसिस्टीममध्ये एनर्जी कशी फ्लो होते ते आपल्याला बघायचे. तर म्हणून आपल्याला बघायचं आहे की एनर्जी पिरॅमिड म्हणजे काय आहे. आता बघा, एनर्जी पिरॅमिड बघण्याआधी आपण एकदा फूड चेनला रिकॉल करून घेऊ. आपण जी फूड चेन बघितली होती त्यामध्ये आपण बघितलं होतं की ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम और ऑल द ॲनिमल्स दे आर लिंक विथ इच अदर फॉर देअर फूड. सगळे जे आहे एकमेकांसोबत लिंक आहेत एका डेफिनेट सिक्वेन्समध्ये. जसं की सर्वात आधी त्यामध्ये होते प्लांट्स म्हणजेच आपले प्रोड्युसर्स, देन फर्स्ट किंवा प्रायमरी कंझ्युमर्स, त्यानंतर येत होते सेकंडरी कंझ्युमर, अँड देन होते टर्शरी कंझ्युमर किंवा आपण त्याला म्हणतो अपेक्स कंझ्युमर. बरोबर, ही होती आपली फूड चेन आणि हे एकमेकांवर फूडसाठी डिपेंड होते. पण फूडसाठी डिपेंड होते म्हणजे काय? फूडमधून आपल्याला काय मिळते? तर अल्टिमेटली फूडपासून आपल्याला मिळणार आहे एनर्जी. म्हणजेच प्लांट्समधून जेव्हा प्लांट्सला प्रायमरी कंझ्युमर खाणार तेव्हा एनर्जी प्लांट्समधून प्रायमरी कंझ्युमरमध्ये जाणार. मग ही जी प्रायमरी कंझ्युमर्स आहेत त्यांना जेव्हा सेकंडरी कंझ्युमरनी खाल्लं तेव्हा परत याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर झाली इन द फॉर्म ऑफ फूड आणि देन यांच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होते. मग त्यानंतर जेव्हा यांची डेथ होते, आता अपेक्स कंझ्युमरला खाणारं तर दुसरं कोणी नाही. आपण बघितलं होतं अपेक्स कंझ्युमर हे सगळ्यात टॉप कंझ्युमर आहे, त्यांना खाणारं दुसरं कोणी नाही. तर मग जेव्हा त्यांची डेथ होईल तेव्हा त्यांना खातात डिकम्पोजर्स, राईट. मग हे डिकम्पोजर्स काय करतात? त्यांना सॉइलमध्ये मिक्स करतात आणि देन सॉइलमधून प्लांट्स जे आहे परत हे जे फूड आहे तर ते न्यूट्रिएंट्स वगैरे यूज करू शकतात आणि फूड प्रिपेअर करू शकतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लांट्सनी कोणापासून एनर्जी घेऊन फूड बनवलं होतं? सन. Plants absorb sunlight and they make their food by the process of photosynthesis, and then this food is transferred from the plants to primary consumer, then secondary consumer and then apex consumer. ओके, तर अशी आपल्या इकोसिस्टीम मध्ये एनर्जी ट्रान्सफर होते किंवा फ्लो होत असते फ्रॉम वन ॲनिमल टू द अनादर इन द फॉर्म ऑफ फूड. पण आता ही जी फूड चेन आहे याला जर आपल्याला ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण कसं करणार? तर याच्याच ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला आपण म्हणतो एनर्जी पिरॅमिड. तर पिरॅमिड्स म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही पिरॅमिड्सचे फोटोज वगैरे बघितले असतील. असा ट्रायंगल सारखा शेप असतो. तर यालाच आपण म्हणतो एनर्जी पिरॅमिड. आणि हे जे एनर्जी पिरॅमिड आहे याची कन्सेप्ट सगळ्यात पहिले चार्ल्स इल्टन या सायंटिस्टनी 1927 मध्ये आणली होती. त्यांनी हे एनर्जी पिरॅमिड आपल्याला सांगितलं होतं आणि त्यामुळे या पिरॅमिडला इल्टोनियन पिरॅमिड असं सुद्धा त्यांच्या नावावरून म्हटलं जाते. मग बघा, आपलं जे पिरॅमिड आहे तर याचं जे सगळ्यात खालचं असते बेस हा लार्ज असतो, मोठा असतो आणि जसं जसं ते वर जाते तर ते डिक्रीज होत जाते. मग आपण इथे लास्टला सगळ्यात आधी काय लिहिणार? प्रोड्युसर्स. मग आपण इथे प्रोड्युसर्स का लिहिलं? का? कारण सगळ्यात जास्त एनर्जी कोणामध्ये असणार? तर बघा, प्लांट्सनी काय केलं? सनलाईट ॲब्झॉर्ब केली आणि फूड बनवलं आणि फूडमधून त्यांना एनर्जी मिळते. सो सर्वात जास्त एनर्जी कोणाकडे असणार? प्लांट्स, कारण त्यांनी बनवलं ना फूड. सो त्यांच्याकडे सर्वात जास्त एनर्जी असणार आहे कारण त्यांनी डायरेक्टली सनलाईट घेतली. आणि मग प्लांट्सला खाल्लं प्रायमरी कंझ्युमर्सनी. पण जेव्हा प्लांट्समधून प्रायमरी कंझ्युमर्समध्ये एनर्जी जाणार किंवा फूड जाणार तर ते ऑलरेडी प्लांट्सने स्वतःसाठी पण एनर्जी बनवलेली असणार, यूज केलेली असणार. सपोज आपण काय करू, असं अज्युम करू की प्लांट्सकडे
10,000 किलो कॅलरी एनर्जी आहे. त्यांनी सनलाईट घेतली आणि फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसने फूड बनवलं. त्या फूडमधून त्यांना 10,000 किलो कॅलरी एनर्जी मिळाली. आता किलो कॅलरी म्हणजे काय? हे एक युनिट आहे. जसं आपण मेजर करण्यासाठी युनिट वापरतो ना, माससाठी केजी किंवा मीटर, लेंथ. तर तसं आपण काय करतो की एनर्जी हीटला जर आपल्याला मेजर करायचं एनर्जीला, तर किलो कॅलरी एनर्जी असं म्हणतो. मग आपण म्हणू प्रोड्युसर्सकडे 10,000 किलो कॅलरी एनर्जी आहे. मग ते काय करतील? स्वतःच्या ॲक्टिव्हिटीजसाठी थोडीफार एनर्जी यूज करतील आणि त्यानंतर जी राहिलेली एनर्जी आहे ती प्रायमरी कन्झ्युमर्समध्ये ट्रान्सफर होईल इन द फॉर्म ऑफ फूड. मग आपण सेकंड याच्यावर लिहू प्रायमरी कन्झ्युमर्स. सो आता हे जे प्रायमरी कन्झ्युमर आहे त्यांच्यामध्ये फक्त 10% एनर्जी रिलीज होते किंवा ट्रान्सफर होते फ्रॉम द प्रोड्युसर्स. 10,000चं 10% किती होणार? 1,000 किलो कॅलरी एनर्जी. प्रोड्युसर्सकडे होती 10,000 किलो कॅलरी एनर्जी. त्यातली फक्त 10% एनर्जी जी आहे ती जाते प्रायमरी कन्झ्युमर्समध्ये. देन प्रायमरी कन्झ्युमर्समधून जाणार आहे सेकंडरी कन्झ्युमर्स. मग परत आता प्रायमरी कन्झ्युमर्समध्ये झाली ट्रान्सफर एनर्जी फक्त 1,000 किलो कॅलरी. आता परत याच्यातली फक्त 10% यांच्यामध्ये जाते, म्हणजे यांच्यामध्ये किती जाणार आहे? 100 किलो कॅलरी एनर्जी. आता सेकंडरी मधून कोणामध्ये जाते? अपेक्स कन्झ्युमरमध्ये, किंवा यांनाच आपण म्हणतो टर्शरी कन्झ्युमर. सो हिअर अपेक्स कन्झ्युमर. तर अपेक्स कन्झ्युमर मध्ये किती राहील? आता याची 10%, म्हणजेच 10 किलो कॅलरी एनर्जी. सो बघा, सगळ्यात जास्त एनर्जी होती प्रोड्युसर्समध्ये, म्हणून आपण आपल्या प्रोड्युसर्सला पिरॅमिडमध्ये सगळ्यात खाली ठेवलं, कारण सगळ्यात जास्त स्पेस ते घेतात. त्यानंतर यांच्यामध्ये जेवढी एनर्जी होती त्याच्या फक्त 10% प्रायमरी कन्झ्युमरमध्ये फ्लो होते, त्यानंतर 10% सेकंडरी, त्यानंतर अपेक्स. म्हणजे सगळ्यात कमी एनर्जी जी आहे ती आपल्या अपेक्स कन्झ्युमर्सला मिळते आपल्या इकोसिस्टीममध्ये, आणि सर्वात जास्त प्लांट्सला म्हणजेच प्रोड्युसर्सला. आणि ही जी डायग्राम नंतर तयार होते यालाच आपण म्हणतो एनर्जी पिरॅमिड ऑफ द इकोसिस्टीम, आपल्या इकोसिस्टीम मधलं एनर्जी पिरॅमिड. सो तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं तर आपल्या इकोसिस्टीम मध्ये जी एनर्जी फ्लो होत आहे, आता ही फ्लोच होत आहे ना, प्रोड्युसर्स मधून प्रायमरी कन्झ्युमर, प्रायमरी कन्झ्युमर मधून सेकंडरी, देन अपेक्स कन्झ्युमर और टर्शरी कन्झ्युमर. तर ही एनर्जी जेव्हा फ्लो होते तर तेव्हा ती डिक्रीज होत जाते, कमी होत जाते. सो वी कॅन से एनर्जी flows in the ecosystem through the food chain in the decreasing manner. एनर्जी आपल्या इकोसिस्टीम मध्ये कशी फ्लो होते? डिक्रीजिंग मॅनर मध्ये, कारण इथे सगळ्यात जास्त प्रोड्युसर्स मध्ये आहे, मग त्यांच्या 10% यांच्यामध्ये, त्यांच्या 10% यांच्यामध्ये, तर एनर्जी कमी कमी होत चालली आहे. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बघा, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा इकोसिस्टीम मध्ये सगळ्यात जास्त प्रोड्युसर्स असतात, कारण त्यांच्याकडे सगळ्यात जास्त एनर्जी असते. त्यानंतर मग हर्बिवोर्स येतात, त्यानंतर सेकंडरी कन्झ्युमर, त्यानंतर अपेक्स कन्झ्युमर, म्हणजे यांची पॉप्युलेशन सुद्धा डिक्रीज होत जाते. आपल्या जे समजा अपेक्स कन्झ्युमर आहेत जसं की टायगर, लॉयन, तर यांची पॉप्युलेशन, यांची संख्या कशी आहे? कमी आहे. आणि यांच्या कंपेअरमध्ये फॉरेस्ट किंवा जे प्लांट्स आहेत तर ते खूप जास्त आहेत, तर त्यांची पॉप्युलेशन सुद्धा डिक्रीज होत जाते आणि एनर्जी सुद्धा डिक्रीज होत जाते. आणि अपेक्स कन्झ्युमर ची जेव्हा डेथ होते तर त्यानंतर एनर्जी कोण यूज करतात? त्यांच्यातली डिकम्पोजर्स. आता बघा, डिकम्पोजर्सचं काय काम असते? तर हे काय करतात?
आता जे पण यांच्या बॉडीज असतात अपेक्स कंझ्युमरच्या कॉम्प्लेक्स बॉडीज असतात, त्यांचं न्यूक्लिक ॲसिड प्रोटीन्स यांच्यापासून सगळी बॉडी बनलेली असते, जी की कॉम्प्लेक्स असते. तर या कॉम्प्लेक्स बॉडीला डिकम्पोजर्स कन्वर्ट करतात सिंपल सबस्टन्सेसमध्ये. आणि हे सबस्टन्सेस कुठे जातात मग? सॉइलमध्ये. आणि सॉइलमधून मग प्लांट्स त्यांना परत यूज करतात फॉर द एनर्जी प्रोडक्शन और फॉर द प्रोडक्शन ऑफ फूड. तर ही प्रोसेस अशीच चालू राहते. पण हा जो फ्लो आहे तर याला युनिडायरेक्शनल फ्लो म्हणतात, एकच डायरेक्शनमध्ये. कारण जरी ते सॉइलमध्ये न्यूट्रिएंट्स परत जातात, फूड परत जाते, पण सनकडे वापस जाते का? नाही. आपल्याला एनर्जी कोणाकडून मिळत आहे? सनकडून. कारण प्लांट्स कोणाकडून एनर्जी घेतात? सनकडून घेतात आणि त्याच्यापासून फूड बनवतात आणि तेच फूड आपल्याला मिळते. म्हणजेच अल्टिमेटली इनडायरेक्टली आपल्याला सनकडून एनर्जी मिळते. पण ती एनर्जी परत सनकडे जाते का? नाही. ती एनर्जी सॉइलमध्ये जाते आणि त्यामुळे जे फ्लो ऑफ एनर्जी आहे तर त्याला आपण म्हणतो वन डायरेक्शनल फ्लो. कारण एनर्जी आपण सनकडून घेतो, प्लांट्स घेतात आणि ते सनकडे परत जात नाही. तुम्हाला यावर गिव्ह रिझन सुद्धा विचारतात की एनर्जी जो फ्लो आहे तर तो वन डायरेक्शनल का म्हटला जातो? का? कारण प्लांट्स सनकडून एनर्जी घेतात पण ती एनर्जी सनकडे वापस जात नाही. म्हणून सन फक्त आपल्याला देतो, एकाच डायरेक्शनमध्ये फ्लो होते, रिटर्न जात नाही. सो दिस इज द एनर्जी पिरॅमिड.